टीम समाधान दादा प्रत्येकी षटकाआधी 5 मिनिटं आहेत. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे. 4 षटकांसाठी 20 मिनिटं. वेळ कोणी घेऊ नका. दोन्ही टीमला देऊयात लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल समाधानचा यॉर्करला इचा खोदून काढला. बीट ऑन वरनं बॉल लॉंग ऑनला चालला. या बॉलवरती मिळते 1. प्रतीक पाटील प्रणव पाटील अशी पाटील बंधूंची जोडी. प्रतीक पाटीलला कोण विसरेल, जिथे 21 डिफेन्स झाल्या त्यामध्ये लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. एक मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅटमध्ये त्यानं मात्र साकारली गेली. समाधान भोईरचं पहिलं षटक P1चं. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. लेग स्लिपला झेल. कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही पाहताय थोडा इंजर्ड आहे. नक्कीच आम्ही प्रणवशी चर्चा केली. तो इंजर्ड आहे थोडा. 5 महिने रेससाठी सांगितलं, पण याच मंथमध्ये कुठेतरी त्याला 5 महिने झाले. आजच्या दिवसामध्ये तरी देखील गावाचं नाव लौकिक करण्यासाठी तो आज इथपर्यंत उतरला. प्रणव तुम्ही पाहता पालक त्याच्या धावता त्याला देखील येत नाही, तरी देखील तो आज जयदुर्गा रोहिंजनसाठी झडतोय. फ्रंट फुटला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक दर्गामध्ये अभिवादन करणारा प्रतीक पाटीलचा पहिला रॉकेट षटकार. या विनायक मात्रा यांचे सुपुत्र तुम्ही पाहता षटकाराला. व्हॉट अ शॉट. लेन पी केली. तुम्ही पाहता डावा पाय फ्रंट फुटला आला. त्यानंतर बॉलच्या रेस मध्ये गेले. बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. दमदार चौकार. थँक्यू. जसमीतचं देखील इथे स्वागत झालंय. जसमीतचं स्वागत चौकारने केलं. विनायक मंत्रे यांचे ते सुपुत्र आहेत. संगीत देखील डीजेच्या माध्यमातून उडवला. बेस्तामाईक विकेट महत्वाची मिळाली आहे समाधान भोईरला. चौकार नंतर प्रत्युत्तर दिला. टिप ऑर टॅट जसे असतात ते प्रत्युत्तर. विकेट समाधान. फलंदाज बाद. समाधान भोईरच्या अगेन्स्ट एक षटकार एक चौकार आला. 5व्याच बॉलवरती लगेचच बाद केलं समाधाननं आणि काम मिड विकेटला जेल इथे पकडला गेला. क्रिश कोपरकर बॅटिंग. क्रिशनं पहिल्या मॅच मध्ये लाजबाब. अर्धशतकापासून तो थोडा दूर राहिला, पण बॅटिंग काय होती. 41 धावेची त्यानं पाठत तुम्ही पाहिली बॅटिंग केली. 41 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन संघ 12-1 डीज. फिल्डिंग लगेचच लावून घ्या बघा. लक्षात असू द्या, विलंब करू नका. पहिल्या ओव्हरचा खेळ खतम झाला. धावा धाव फलकावरती तुम्ही 12 पाहता. मॅच महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. इथे सकाळ तुम्ही पाहता 2 मॅचेस सामने जिंकल्या. टीम MMV डाकटी रोहित संघानं काय खेळ केला. रोहित गरजची बॅटिंग. त्याचं अर्धशतक जिथे 60 धावा चेस करायच्या होत्या. उत्तरार्धामध्ये आला. सलामीला कशा रीतीनं बॅटिंग करावी याचं उदाहरण दिलं, ज्यामध्ये अवघ्या 14 बॉलमध्ये त्याचं 55 धावा तुम्ही पाहिल्या. 14 बॉलमध्ये अर्धशतक पाहायला भेटलं. आणि या मॅच मध्ये किती टोटल लागेल 5 ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश नेरुलकरचा वापर केला. प्रथमेश नेरुलकरला उंचचा गोलंदाज. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल कट केला. शेवटच्या मोमेंटला हातामध्ये देऊन बसला. मात्र तुम्ही पाहता फर्स्ट टीपला नितीन भोईरनं टीपला जेल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये मोठी प्रणव पाटीलची.
बघा नक्कीच तुम्ही पाहता मराठीचा अभिनेता सोंगाड्या पिक्चर तुम्ही खूप पाहिलंय. त्याच्यानंतर या पिक्चरमध्ये कलाकार ज्यांना मराठीची एक छाप सुटली आमचे दादा कोडके यांचं हे संगीत त्यांची देखील आठवण झाली या स्पर्धेच्या माध्यमातून. तेज तर्रार बॉल आहे पडल्यानंतर डीप राहिला बीट केला आशिष पाटीलला विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश नेरुलकर पहिल्याच बॉलवरती विकेट प्रणव पाटीलची. त्यानंतर कॅप्टनला बीट केला जीवा 11 गावदेवी दैसर पेंदर तुम्ही पाहता पेंदर संघ पाहता बॉल चाला लगॉनला तिथे फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 13 या आकड्यावरती. तेरा धावा धावपलकावरती पेंदर आणि त्यांना फाईट करते रोहिंजन. या दोन टीम मध्ये तुम्ही मॅच पाहताय. समोर फलंदाज विक्रम पाटील कट केला शेवटच्या मोमेंटला लेट कट डेंटल टच बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने फिल्डर प्रयत्न करतो ते अपयश पडले धडपडले पण बॉल सीमा पार चौकार. डीप बॅकफुटला बॉल होता तुम्ही पाहिला डीप बॅकफुटला चौकार आला. बॉल चालला मिडॉनला फिल्डर येतात विश्वास पाटील उर्फ बाबू. एक स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती 18 नंबर जर्सी तुम्ही पाहिले. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार आज त्याच्या माध्यमातून एक शतक देखील पाहिला. ओडीआय मध्ये T20 मध्ये निवृत्ती घेतली पण ओडीआय मध्ये आज 100 मारल्या विराट कोहली जर्सी नंबर 18 आणि धावा धावपलकावरती तुम्ही 18 पाहता. शेवटचा बॉल षटकातील बाटा बॉल स्पर्शन बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला डॉट बॉल. अशा रीतीने यशस्वी षटकाही सांगता या षटकाचा विचार केला प्रथमेश नेरुलकरनं विकेट मिळवली 1 आणि अवघ्या 6 धावेचं षटक. काय बॉलिंग पाहिली तुम्ही. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 9च्या 18. आता बॉलिंग ट्रॅक वरती क्रिश कोपरकर. याच्या अगोदर तुम्ही प्रथमेश नेरुलकरला पाहिलं दोघांची हाईट पाहिली तुम्ही त्यांची फिटनेस पाहिला. असं वाटतं की भाऊ आहेत आणि खऱ्या अर्थानं चांगली बॉन्डिंग आहे त्यांच्या दोघांमध्ये. मित्र आहेत चांगले मित्र म्हणजे भावासारखे आणि आता एका टीम मध्ये पुन्हा एकदा क्रिश आला. कट करण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा समाधान खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6. प्रथमेश नेरुलकरनं काय गोलंदाजी त्याच्या अगेन्स्ट एक चौकार जोडला पण विकेट देखील आणि हाईटचा पुरेपूर वापर मनगडी ताकदीचा अचूकता वैदुकता व्हेरिएशन त्याच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिला. आणि क्रिश कोपरकर त्यांना पहिलाच बॉल डॉट फेकला.
विक्रम पाटील आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहता आशिष पाटीलला. अशी जोडी जो 4थ्या क्रमांकावरती आशिष आला. प्रतीक पाटील बाद झाला, ज्यानं योगदान दिलं 11 धावेचं आणि 1 धावेचं योगदान लवकर बाद झाला. टॉपिंग स्ट्रोक फिल्डर तिथे उपस्थित. चांगली फिल्डिंग तिकडे तुम्ही पाहिली फिल्डरच्या माध्यमातून. सिरी पॉइंटला एक ना स्कोर पुढे चालला 19. बाईटच्या रनर मध्ये समोरच्या दिशेला लांबच लांब पल्ल्याचा ठोकला कॅप्टन गुलाशिष पाटीलनं. हा पहिला रॉकेट सीमा पार षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं दाबा धावपलकावरती 25ला 2 बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंटन स्वतःच्या पॉत्रमध्ये अडकवण्याचा प्रयत्न क्रिसचा रायला या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. दाबा धावपलकावरती 26. 5 षटकांची मॅच आहे. पार्टनरशिपची गरज आहे. विकेट लवकर प्रणव पाटीलचा आला, ज्यानं 1चं योगदान. त्याच्यानंतर विकेट प्रतीक पाटीलचा, ज्यानं 11चं योगदान दिलं. विकेट लवकर गेल्या आणि आता विक्रम पाटील आणि आशिष पाटील कॅप्टन मध्ये तुम्हाला पार्टनरशिप पाहायला भेटेल का? हा बॉल गुड लाईन स्पोर्टवरनं टेकअप होणारा होता. जास्त उंची देणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा केलाय आमचं पंचांना. अतिरिक्त धाव 1 स्कोर पुढे जाईल इस सांगतायत. बॉल टप्पा पडला, त्याच्यानंतर उंची जास्त घेतली बॉलनं आणि व्हाईट बॉल. चला पंचाचा निर्णय अंतिम राहील. लक्षात असू द्या फिल्डिंग लगेचच लावून घ्या. उत्तरार्धामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची ही देखील लक्षात असू द्या. वेळ जेणेकरून होणार नाही. आज आपल्याला मॅच आयोजकांची देखील हीच इच्छा आहे की रिव्ह्यू घेतला. चला तिसरे पंच. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथे तुम्ही पाहता. तिसरे पंच सुनील पाटील सरांचा इशारा व्हाईट बॉल. विलंब करू नका. आज आयोजकांची देखील एकीच इच्छा असेल की आज पहिला दिवस आहे, मॅचेस पूर्ण देखील व्हायला हव्यात. लवकरात लवकर दावा धावपलकावरती 1 स्कोर 27 वरती. षटकातील पुढचा बॉल. आतला कडा लागला. बॉल चाललाय तुम्ही पाहता. शॉर्ट ला बॉल होता. या बॉलवरती मिळते 1. एका धावेच्या बरोबरीनं दावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती संख्या 28 या आकड्यावरती. अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर वेगाने आल्यात. तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 10च्या सहासरनं 30 धावा धावपलकावरती. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 10च्या सहासरनं 30. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज 4थ्या षटकामध्ये महेश पाटील आलाय. पहिलाच बॉल. हळव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाले. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. 1 स्कोर पुढे चालला.
धावा धावपलकावरती 31. बघा पंचांच्या निर्णय अंतिम राहील, कुठल्याही प्रकारचा वाद करू नका, लक्षात असू द्या. तुम्ही पाहताय जिमा 11 गावदेवी पेंदर संघ. एकतीस धावा. वाईट बॉलनं सुरुवात केली महेश पाडीला, तुम्ही पाहता या षटकामध्ये. पुढचा बॉल, फटका चांगला बॉल चालला बॉललाईनच्या दिशेनं, फिल्डर तिथे उपस्थित आहेत. बॉल उचलला, फेकला, तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव. प्रथमेश नेरुलकरला तुम्ही तिथे फिल्डर च्या भूमिकेमध्ये पाहिलं. महेश पाटीलचं हे षटक तुम्ही चौथं पाहता. 32 धावा स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल, उडवला बॉल, चालला लॉंग ऑनला, वेगानं फिल्डिंग चांगली, समाधान. पण एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला, फेकला, गुड फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा काय असतो ते दाखवलं समाधाननं. ज्या पेंदर संघानं पहिल्या मॅच मध्ये 91 उभारल्या होत्या, त्या पेंदर संघासमोर 5 षटकामध्ये 60-65 धावा हव्या. टीम बॅटिंग करणाऱ्या रोहिंजनला मोठे हिट मारावे लागतील. हडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. 22च्या रूपात एक धावा आली, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती 34. 3 बॉलचा खेळातून शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये किती धावा बनतील. बॅटिंग करणारा जयदुर्गा रोहिंजन बीच्या बाजूनं. पुढचा बॉल, खेचला बॅट वरती, बॉलला पाठवला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. समाधान भोईर फक्त पाहतच राहतील, ते देखील बनतील प्रेक्षक. ठोकलाय षटकार. आशिष पाटील कॅप्टनच्या बॅटमध्ये षटकार. पुढचा बॉल, आणखीन एक स्टेट ड्राईव्हचा साला साइड स्वीटच्या बागे लागो पारसा. कॅप्टन कुल आशिष पाटीलचा दुसरा बिग हिट. थँक्यू. जेव्हा जेव्हा जयदुर्गा रोहिंजन संघ असतो ना, त्याच्या बागे खऱ्या अर्थानं खूप मोठा तुम्ही पाहता सपोर्ट असतो, तो मात्र मुकेश दादा पाटील असतील. जेव्हा जेव्हा रोहिंजन जयदुर्गा रोहिंजन उतरते तेव्हा तेव्हा नक्कीच ते आपण पाहतोय पाठिंबा त्याचा नक्कीच असतो. मुकेश दादा पाटील आणि त्याच्यानंतर प्रसाद दादा पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज. जर जयदुर्गा रोहिंजन बी संघ जिंकला तर 2000 रुपयाचे कॅश प्राईज. सामना जिंकला तर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल तुम्ही पाहता, डॉट बॉल आला. विलंब करू नका, लक्षात असू द्या प्लीज. पंचांना निर्णय अंतिम राहील. बघा तुम्ही विलंब करू नका, तुम्हाला उत्तरार्धामध्ये खेळायचं आहे. डॉट बॉल, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 46. जयदुर्गा माता तुम्ही पाहता रोहिंजन बी. तुमच्या प्लीज लक्षात असू द्या, डगआउट मध्ये बसा. बघा पडद्याच्या प्लीज मागे बसा, अन्यथा तुम्हाला बॉलची पांढरी दिली जाईल. लक्षात असू द्या, ही सूचना आयोजकांच्या आली. चला उठा लवकर प्लीज. वारंवार सकाळपासून तुम्हाला मी अनाउन्समेंट करतो. बघा डगआउट कशासाठी बनवलंय, ह्या खऱ्या अर्थानं जो पडदा या स्पर्धेची शान आहे, ती बाउंड्री लाईन आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बसू नका प्लीज. पडद्याच्या मागे बसा. लक्षात असू द्या, खेळाडू कक्षामध्ये जे रोहिंजन बी टीम बॅटचा कडा लागला. आशिषची विकेट शेवटच्या बॉलवरती. 46 धावा धावपलकावरती. सुजित पाटील आला शेवटच्या षटकामध्ये. 5 ओव्हर 5 बॉलर तुम्ही पाहता.
दुसऱ्या मॅच मध्ये सुजित पाटील स्वतः आला, विक्रम त्याच्या समोर आहे आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये आहे. सुशांत पाटीलनं षटकार मॅच फिनिश केली. तो सुशांतला नो स्ट्राईक केला. लोअर फुल टॉस उंच गेलाय, जेलची शक्यता, फिल्डर धावतोय इथे, पात्र कॅचचा प्रयत्न. वा काय प्रयत्न होता, एकदा खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण त्यानं. तुम्ही पाहता प्रयत्नशील परमेश्वर, प्रयत्न खूप छान होता. प्रज्योत पाटीलचा उल्लेख जरूर करू. ऍक्शन रिप्ले, उंच बॉल, चेस्कू पोटी प्रयत्न जरूर केले. या प्रयत्नाला नक्कीच टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय प्रयत्न होता, प्रयत्न जरूर केला पण हाताला स्पर्श झाला, तो पडला, धडपडला, पुन्हा एकदा उठला. आणि तुम्ही पाहताय या बॉलवरती धावा मिळाल्या. 2 स्कोर 48 वरती. पुढचा बॉल, हा बॉल समोर ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल विकेट कीपर च्या हातामध्ये जाऊन विसवलाय. डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग सुजित पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत. शेवटचा षटक एक कमबॅक करायचा आहे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. गुड बॉलिंग. 48 वरती थांबवला. 11 बॉल 10 वरती विक्रम पाटील खेळतोय. तो मात्र शांत आहे या मैदानावरती. सुशांत पाटीलला तुम्ही पाहताय नो स्ट्राईक इनला. काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल ऍक्रोलॅन केल्याचा प्रयत्न, इथे तुम्ही पाहता डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, विकेट, रनआउटच्या स्वरूपामध्ये. थँक्यू. मैदानामध्ये नवीन फलंदाज प्रथम घरात आला. 48 ला 4 असं वाटलं या ओव्हरमध्ये 10-15 धावा येतील. सुजित पाटीलचं हे षटक अवघ्या 4 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. डेटो स्लोगो राणामाचं षटक ज्या षटकामध्ये तुम्ही पाहता बॅट्समन मोठे फटके आतापर्यंत त्यांना थांबवल्यात. त्यांना हा देखील एक बीट केला. आता विकेट सेक्रिफाईस फॉर BCCIचा नियम आहे नवीन, तो देखील तुम्ही लेदर क्रिकेटमध्ये इंटरनॅशनलमध्ये वापरलाय, तो आपण टेनिसमध्ये देखील वापरतो. दोघांनी क्रीज सोडणं खूप गरजेचं असतं. आणखी एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर डेफिनेटली सुजित पाटीलसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. स्कोर थांबला आणि त्या आता रन एक रनसाठी धडपड करावी लागते. जय दुर्गा माता रोहिंटन बी संघाला या मैदानावरती. शेवटचा बॉल, फ्रंट फुट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड, समाधानच्या हातामध्ये देऊन बसले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव, इथे मात्र पूर्ण झाली एका. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. दुसरी धाव देखील चेक केली जाईल. पंचानं घेतला हा रिव्ह्यू आणि इथे 2 धावा पूर्ण झाल्यात का आपण बघूया. या 2 धावा असल्या स्कोर बनेल 50, पण या 50 धावा बनतील का. रन आउट आहे. दुसरी धाव घेताना सेकंड रन घेत असताना तुम्ही पाहता. हॅलो, तर आपण काही सन्मान दुसरी धाव आपण चेक करू. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलाय. चला गुरु शेट या आपण आपल्या फर्स्ट एड बॉक्स लगेच घेऊया. फर्स्ट एड तर आमचे सन्माननीय गुरुनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जबरदस्त ज्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला, करण कालन यांचा आपण घेतोय सन्मान. दुसऱ्या धाव घेत असताना फलंदाज बाद आहे. धावा बनल्या 49 आणि 50 धावेचा आता पाठलाग करायचा. 10ची सरासरी कशा रीतीने पार केला जाईल 50 ऐकवा केकेनं आम्हाला या स्पर्धेमध्ये तुम्ही बोलण्याची संधी दिली. चैतनेश्वर क्रीडा मंडळ कुटारी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ कुटारी आपले सहर्ष स्वागत. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. तर याचबरोबर सौरभ पाटील दहेसर यांचा सन्मान आपण इथे घेतोय. चला घ्या.
सौरभ पाटील यांचा आपण सन्मान घेतोय. त्याचबरोबर सुनील पाटील अंपायरची भूमिका ज्यांची आज पाहिली आपण, त्यांचा सन्मान. धन्यवाद. सन्मान करू आपण मुख्य व्यासपीठावरती, ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकला पहिल्या दिवसामध्ये. रायगड असोसिएशनचे आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, ज्यांच्या माध्यमात नवनवीन कॉमेंटरांना खऱ्या अर्थानं खूप मार्गदर्शन जे करतात संदीपजी पाटील सर, यांचा सन्मान. गुरुशेठ मात्र यांच्याकडनं मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. check. Thank you DJ. चला बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे प्लीज. जीवा 11 गावदेवी पेंदर. ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा. फिल्डिंग सेट आहे जयदुर्गा रोहिन्सन बीचे आणि या मॅच मध्ये 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मॅनेजमेंट टीम सूचना करते सामन्याला त्वरित सुरुवात करा. अंपायर्स आपापली जागा घ्या प्लीज. आणि ओपनिंग पेअर जीवा 11 गावदेवी पेंदर लवकरात लवकर पाठवायचे. ही महत्त्वपूर्ण सूचना या क्षणाची मॅनेजमेंट टीम कडून आम्ही तुम्हाला करत आहोत. दिवस पहिला श्री चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी आयोजित श्री चैतन्येश्वर चषक 2025 उद्या यायला विसरू नका मंडळी. सन्मान आपण सध्या पाहतोय स्क्रीन वरती. रायगड क्रिकेट समालोचक समितीचे अध्यक्ष. आज असोसिएशन मध्ये 300हून जास्त तुम्हाला समालोचक, अंपायर्स, स्कोरर या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन नेहमीच ज्यांचं राहिलेलं आहे. अनेक नवोदित समालोचकांना ज्यांनी आजवर प्लॅटफॉर्म दिलेले आहे अशा आदरणीय संदीपजी पाटील सर यांची उपस्थिती आज आपण बघितली या मंचावरती ॲज अ कॉमेंटेटर. त्यासोबत नवोदित पण दर्जेदार पहाडी आवाज दहिसरचा सौरभजी पाटील यांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारी यांच्या वतीने हे आपल्या दोन्ही समालोचकांचा मनापासून आभार. आणि आता वळतो आपण मॅचच्या दिशेने 50च्या लक्ष्याचा पाठलाग. चला सौरभ पाटील. ओपनिंग पेअर मैदानाचा हात आली आहे क्रिश कोपरकर आणि क्रिशच्या सोबतीला सुजित पाटील. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या बाजूने आपण पाहतो जयदुर्गा रोहिन्सन बीचा प्रथम गरत जो प्रथम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 50 धावांचं लक्ष लावतेय. चेस करण्यासाठी सुरुवात दोन्ही संघांना देऊयात. विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. ठीक 5:49 पहिला बॉल. ओ व्हेरी फास्ट बॉल. ऑलरेडी प्री डिटरमाइंड शॉट आहे. थर्ड मॅनला निघालाय बॉल सीमा पार चौकार. थँक्यू दीजे. शॉर्ट बॉल होता. चेंडूवरची नजर शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली आणि बॉल जसा उसळला फक्त त्याला दिशा दिली आहे. खरं तर त्यांना फाईन लेगचं वरतून मारायचं होतं पण बॉल थर्ड मॅनच्या वरतून गेला. कुठेहूनही जाऊ द्या 4 धावा पाहिजे होता त्या सुजितला मिळत आहेत.
आणि सुरुवात चांगली केली आहे. ते अर्थातच बॅटिंग करत असताना सुजितने जीवा 11 गौतम विपेंदर साठी खाली बसल्या. वन्स अगेन तोच प्रयत्न, पण इथे आता बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. येत असताना तो डॉट बॉल. सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे, कारण जो आपण वाहतोय वारा मंद झालेला आहे, दमट वातावरण आहे, सूर्य जवळपास असताना गेलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये मोठे फटकं खेळणं थोडंसं कठीण असं आपण म्हणतो. त्यामुळे कदाचित टॉस जिंकून रोहित जन्मीने बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला होता. धावा देखील 49 बनवलेल्या आहेत. बॅकफुटला कट केल्या, पॉईंटच्या वरतून काढल्या बॉलला. बॅकवर्ड पॉईंटला रेस लागली खरी, मात्र बॉल आउटफील्डमध्ये थोडासा स्लो झाला आणि तो फील्ड करून थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावांनिशी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 6 वरती. हंगामाची सुरुवात आहे संदीप सर. बऱ्याचशा स्पर्धा आपण यानंतर देखील पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणारच आहेत, पण सुरुवातीला आपण बघितलं की सगळीकडे प्रीमियर लीगचं क्रिकेट पाहायला मिळतं. आमच्या डोंबिवलीमध्ये डोंबिवली प्रीमियर लीग, TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, त्यासोबत डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग आणि बऱ्याचशा गावच्या लीग्स देखील सुरुवातीलाच काही गावं आयोजित करत असतात, काही गावं सीझन एंडिंगला आयोजित करतात. पण त्यामध्ये ग्रामीणचं क्रिकेट एक वेगळं वलय आहे, या क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे आणि ह्या क्रिकेटचा एक वेगळा स्टँडर्ड आहे, दर्जा आहे जो प्रत्येक गावाने राखलेला आहे. आणि तिथून आपल्याला बरेचसे खेळाडू प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना आता आपल्याला पाहायला मिळतात. रायगडामधील तर बरेचसे खेळाडू जे आज व्यावसायिक स्तरावरती आपण पाहतोय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचं सीझन 3 येत आहे आणि बऱ्याच जणांना ब्ल्यू कार्ड देखील मिळालेला आहे. आता ऑप्शनमध्ये पाहूयात. पोल खेळला, हॅमर करत असताना बॉलला लॉंग ऑनला प्रयत्न चांगला, बट त्याचा वाक्या बाहेर. कोपरकरने पहिला मारलाय षटकार. थँक्यू दिजे. पहिल्या मॅच मध्ये षटकारानेच अकाउंट ओपन केलं होतं. बाहेर निघणाऱ्या बॉलला बाहेर पाठवलंय. आडव्या बॅटने समोर मारलेला क्रिशने षटकार. ऑन साइडला वळवलाय. पावा प्ले सुरू आहे. फटका जरूर फसला होता, पण डीप स्क्वेअर लेग नाही आणि पहिल्या बाउन्स वरती बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू दिजे. समाधान भोईर अँड टीम थोडंसं आपण आतमध्ये बसा डगआउट बॉक्स मध्ये, कारण पडदाची बाउंड्री लाईन आहे प्लीज. थँक्यू. पहिल्या षटकाची सुरुवात झाली आहे, एंड झालो आहे आणि आपण पाहतोय धावा फलकावरती त्या नाबाद 17 धावा आल्यात. 4 बॉलमध्ये 7 धावा बनवल्या सुजित पाटीलने, तर क्रिश कोपरकरने 2 बॉलमध्ये 10 बनवल्या आणि 17 वरती सध्याचं धाव फलक नाबाद. आता हा देखील प्रश्न असेल डगआउट बॉक्सला, मॅच थांबवावी की मॅचचा जो फ्लो आहे त्याने आपण ही मॅच पूर्ण करावी. उद्याचा दिवस विसरू नका. फर्स्ट मॅच मात्रेपाडाच्या अगेन्स्ट कानपुल, 2 ताकदवान टीम्स असतील. सेकंड मॅच मध्ये काळुंद्रेच्या अगेन्स्ट पलसपे, थर्ड मॅच मध्ये बेलवली आणि त्यांच्या समोर येणारा संघ आहे, आणि फोर्थ मॅच मध्ये अन्विक 11 जनुमान नेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट बिंगारी. सो उद्याही 1 नामवंत संघ आहेत ग्रामीणचे, म्हणजे यायला विसरू नका. रोहिदास स्मृती 11 या क्रीडा नगरीमध्ये. सुजित ऑन साइडला पुल करत असताना डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. सडक पे कडक बेधडक षटकार. जबरदस्त फटका थेट रस्त्यावरती मारलाय. मॅच बॉल आला, रस्त्यावरून आलेला पहिलाच बॉल असेल या स्पर्धेमधला आतापर्यंतचा. नशीब देखील बलवर्तन आणि या षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 23 धावा. 27 ची अजूनही गरज आहे. बॉल बाकी आहे 23, धावा झालेल्या 23. ऑफ समचा बाहेरचा बॉल कट केलाय, जागा दिली आणि जागा बॉलला दाखवले बॅकवर्ड पॉइंटची. सुजितच्या बॅटमधून आणखी एक देखणा चौकार. फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतोय 50 धावांना चेस करत असताना. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर आहे सुजित आणि पॉवर प्ले मध्ये बॅटिंग देखील तशीच करतोय. सेकंड पॉवर प्ले ज्यामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आशिष पाटील आणि कर्णधारावरती सध्याचे आक्रमण. मॅच पा कशी बदलली. पहिल्या 8 बॉल मध्ये 27 धावा झाल्या, 22 बॉल मध्ये 23 बनवायच्या. खोला टाकलाय पायावरती. अपील तर गोलंदाजाने केलेली आहे, मात्र अंपायरचा स्पष्टपणे नकार आहे. इव्हन जे बिहाइंड द विकेट खेळाडू होते, विकेट किपर्स, त्यांनी अपील केली नाही आणि अंपायर्स आपण जर बघितलं तर पूर्णपणे इम्पॅक्ट त्यांना नव्हताच मिळाला. ऑफस्टम्पचा बाहेर त्यांनी सांगितलंय.
त्यामुळे बॅटर सेफ आहे आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ते 28. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. येस, ऑफ स्टंपचा फार बाहेर होता बॉल. योग्य निर्णय आपण पाहतो अंपायर्स कडून आणि एका धावेने धावसंख्या 28. 22 अजूनही गरज आहे मॅच मध्ये. बॉल बाकी 21 बॉल 22. जीवा 11 गावदेवी पेंधरला बनवायच्या दुसऱ्या विजयासाठी या स्पर्धेमधल्या. टॉप एज आहे बॉल हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचला विकेट किपर प्रणवने कॉल दिलाय. कॅच त्याने पकडली आणि पहिला धक्का देत असताना क्रिश कोपरकर बाद. टॉपेजने विकेट गेले. पूल करायचं होतं मात्र इथे आता क्रिसच्या विकेटने मॅच बनवू शकते का देखील प्रश्न आहे. या मॅचचं मोमेंटम आपण जर बघितलं तर सुरुवातीमुळे मी म्हणेन जीवा 11 गावदेवी पेंदरच्या बाजूने समाधान थोडा थांबलाय आणि येणाऱ्या आता बॅटर्सला देखील त्याने काही सूचना केलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायलाच मिळतात. जरी 2 बॅटर मैदानाच्या आत खेळत असले तरी मागचे 9 जण तिकडून सूत्र हलवण्याची ताकद ठेवतात. प्लॅन काय असेल. विश्वास मैदानाचा आत आला 28 ला. सध्या पहिली विकेट. चांगली पार्टनरशिप. पहिल्या 10 बॉलमध्ये 28 आणि आता उर्वरित 20 बॉलमध्ये बनवायचा त्या फक्त 22 धावा. इंटरेस्टिंग मॅच आहे. प्रेक्षक देखील थांबून आहेत या क्रीडांगणाच्या सभोवताली या मॅचचा आनंद घेत असताना हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. या स्पर्धेमधला पहिला सामना शेवटच्या बॉलपर्यंत आला. दुसरा सामना शेवटच्या बॉलपर्यंत आला. चौथा सामना शेवटच्या बॉलपर्यंत आला. अर्ली बॅट स्विंग. बॅट अगोदर फिरली. बॉल पडल्यानंतर आपण बघितला राईज झाला आणि तो जरूर विकेट किपरकडे येत असताना विकेट नंतर आशिषने कमबॅक केलंय. ही मॅच अशीच जाणार आहे. जरी सुरुवात दर्जेदार झाली असली तरी सुजित ऑफ स्ट्राईक आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक करण्याचे संकेत या बॉलिंग युनिटने देखील दिलेत आणि बॉलिंग युनिट देखील या धावसंख्या डिफेंड करण्याची ताकद ठेवतं. 19 बॉल 22 ची गरज. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. लॉफ्ट केला. पिक केला बॉलला आणि लॉंग ऑनला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बाउन्सर वरती जरूर त्यांना मात्र अचंबित केलं. मात्र पुढचाच बॉल समोर टाकलाय आणि थेट तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चला आता मॅच थांबवू नका प्लीज. मॅनेजमेंट टीम कडून सूचना आलेल्या आहेत. जास्त वेळ आपली टीम मीटिंग नकोय. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम पण त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय सजलेल्या 34. चांगली बॅटिंग. 18 बॉल मध्ये आता फक्त उरल्यात त्या 16 धावा. या मॅचचा मोमेंटम सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. ज्या फ्लोने बॅटिंग होते धावांचा वेग भरपूर आहे आणि 5 ओव्हर देखील लागणार नाही जर याच वेगाने जर धावा बनत राहिल्या. पण मॅच बदलवायला एक षटक देखील पुरेसं असेल हे बॉलिंग युनिटला माहिती आहे आणि कदाचित आता आलाय तो प्रणव या बॉलिंग मार्क वरती. सध्या तरी तो आपल्याला पाहायला मिळतोय. इंजरी थोडीशी त्यामुळे कदाचित प्रणव बॅटिंग मधून तितका चमकला नाही पण मागच्या काही वर्षांमध्ये प्रणव पाटील आपण सर्वांनी बघितलंय विथ द बॉल विथ द बॅट. अपेक्षा त्याच्याकडून फार आहेत या मॅचला टर्न करण्यासाठी. हे जे षटक आहे पण दुसऱ्या बाजूने अंधार पडत चाललाय. सुजितला माहिती आहे 5 ओव्हर नाही मला अगोदरच मॅचला कम्प्लीट करायची आहे. अटॅक करतोय. हुक केलाय बॉलला आणि थेट बॉल निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल आलाय. फर्स्ट लुक मध्ये असं वाटतंय आणि अंपायरचा सिग्नल देखील आलाय. चौकार. चांगला फटका आलाय. फटके बनवले सुजितने आणि या चौकारासोबत धावा फलकावरती 38. बॉल बाकी 17. धावा पाहिजेत 12. सुपर बॅटिंग. टॉप ऑर्डर. क्रिश कोपरकर. मागचा सामना या मॅच मध्ये देखील 2 बॉल मध्ये 10 बनवल्या. विकेट पडली त्याची मात्र ते मोमेंटम त्यांनी जाऊ दिलं नाही. मग ज्यामध्ये सुजित असेल ज्यामध्ये विश्वास असेल ज्या काही धावा बनवत होते सुरुवातीपासून त्याच धावगतीने धावा बनवत राहिले आणि त्यांना असं वाटत होतं की मॅच 5 ओव्हरची नाही मॅच 3 ओव्हरची आहे. 38 धावा बनलेल्या. 17 बॉल 12 ची गरज. कवसला आत बोलवले. ऑफ साइडला फक्त एकच बाहेर आहे आणि ऑन साइडला सध्या तरी 4. लॉंग लेग सब स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. अक्रॉस द बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. हलकी अपील प्रणव कडून बट पायाला लागून बॉल. सिली मिडॉनला 1 धाव. एका धावेसोबत स्कोर पुढे 39. बॉल बाकी आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जीवा 11 गावदेवी पेंदरला. पेंदरची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या 8 तारखेपासून. 8 ते 14 यामध्ये या स्पर्धेचा कालावधी आहे. डे फॉर्मॅट. सध्या तरी डे फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर आपण पुढे जाऊ जसं थंडी नंतर कारण आता फार थंडी आहे. कडाक्याची थंडी आहे.
कमी गतीने टाकलाय एज गन बॉल फाईन लेगच्या हातात आहे. डायरेक्ट हिटला चान्स घेतले, डायरेक्ट हिट झालंय आणि सुजित आउट देखील झालाय. मॅच मध्ये ट्विस्ट, रन आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय डायरेक्ट हिट झालाय, बॅट हवेत होती, फार लांब होता सुजित. धावला जरूर, धाव पूर्ण झाली नाही, जावं लागतं पॅव्हलियनच्या दिशेने. मात्र आता मॅच बदलतीये. विकेट येते 39 ला दुसरी, तर बॉल बाकी असताना 15 धावा बनवायचा त्या बॅटिंग करणाऱ्या जिवा 11 गावदेवी पेंदरला 11. पंधरा बॉल 11 धावांची गरज आहे. चला बॅटर्स प्लीज आपल्याला लवकर यायचंय, कारण बॅट लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. समाधान भोईर मैदानाचा आत अंडर प्रेशर आहेत, बिकॉज जेव्हा जेव्हा अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात बॅटर्सच्या मनात हे देखील सुरू असतं ही मॅच आता सिंगल डबलने रिक्स न घेता आपल्याला पुढे न्यायचे की एक मोठा फटका खेळू, त्यामध्ये धावा जर आल्या मोठ्या फटक्याच्या स्वरूपात तर मात्र मॅच क्लोज देखील होईल. समाधान काय करणार आहे, तो आलाय स्ट्रायकिंग एंडला, बट 15 बॉल 11चा सामना. प्रणवने जरूर त्याला विकेट मिळाली नाही, बट सांघिकरित्या विकेट किपरने जे फाईन लेगने जे डायरेक्ट हिट केलं त्याने सुजित सेट बॅटर पॅव्हलियन मध्ये परतला. जबरदस्त बॅटिंग केली, 21 धावांची त्याची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली अवघ्या 9 बॉलमध्ये. ड्राईव्ह करायचा होता, शॉर्ट कव्हरला बॉल चाललेला आहे, एक धाव येत असताना सिंगल सोबत 40 धावा, 10 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14 बॉल आणि अवघ्या 10 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रणव ऑन साइडला उडवलाय तर खरा बॉल डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय, व्यवस्थित आलाय, चांगली कॅच. आणि या मॅच मध्ये जिवा 11 गावदेवी पेंदरला आणखी एक झटका बसला 40 वरती, तिसरा. थँक्यू देसाई, आडव्यास बॅटने मारला होता फटका, बट बॅटचा वरतीच चढल्यामुळे तो एलिव्हेशन त्याला मिळालं नव्हतं आणि डीप स्क्वेअर लेगला गवसलाय. बॉल अजूनही बाकी 13 बॉल मध्ये मॅच मध्ये 10 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाचा आत येत आहेत ते आशिष नेरुळकर, 2 सिनियर बॅटर आता मैदानाचा आत आहेत. समाधान नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, आशिष स्ट्रायकिंग एंडला आलाय, पण दुसऱ्या बाजूने हे क्लायमॅटिक कंडिशन आहे याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील जयदुर्गा रोहित जनबी. 13 बॉल 10. बघा एक महत्वपूर्ण सूचना करतोय, ही मॅच आजच कंप्लीट केली जाईल, त्यामुळे फास्ट खेळा. मॅनेजमेंट टीमने आम्हाला ज्या सूचना केलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगतोय. ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉल, मिड ऑनला चाललेला, डबलला चान्स घेईल का समाधान. पहिली धाव तर फार वेगाने मिसफील्ड झाली आहे, मात्र तरी देखील इथे आपण पाहतोय थांबवलंय. रिक्स नको, या क्षणाला विकेट नाही पाहिजे आपल्याला. समाधान एक क्लिअर केलं अगोदरच. सो एका धावेने 41 वरती पोहोचलाय संघ जिवा 11 गावदेवी पेंदर. बॉल बाकी 12 धावा पाहिजेत 9. चला वेळ घेऊ नका प्लीज, 12 बॉल 9 ची मॅच. वन 12 बॉल मध्ये 9 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते या मॅच मध्ये. हे जे षटक आहे, मागे धावसंख्येची गती आपल्याला पाहायला मिळाली, पर ओव्हर धावा आल्या, खास करून पाव आपल्याला कॅपिटलाइज केलं. दोन्ही षटकांमध्ये 17च्या सरासरीने 34 धावा आल्या आणि देन आपण बघितलं तर आता 7 आलेले आहेत. बॉल बाकी आहेत 12 धावा पाहिजेत 9. बघा मॅनेजमेंट टीम सांगते की तुम्हाला खेळावं लागणार आहे. बघा मॅनेजमेंट टीम सांगते प्लीज तुम्हाला मॅच आताच कंप्लीट करावी लागणार आहे. स्पीड अप प्लीज.
चला मॅचला सुरुवात करायची प्लीज. मॅनेजमेंट टीम सांगते, सो प्लीज आपण मॅचला सुरुवात करा. मॅचला सुरुवात करा प्लीज. बघा मॅच कंप्लीट केली जाईल. मॅनेजमेंट टीम आताही आम्हाला सांगते, सो त्या सूचनांचं तुम्ही पालन करा. सर्व सूचना आम्ही मॅनेजमेंट टीम द्वारे करत आहोत.